नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटनेवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्नसंच गट क च्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त प्रश्नसंच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्न पहिला, भारतीय राज्यघटनेच्या भाग 1 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र. प्रश्न दुसरा, राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, राज्यपाल. आता आपण इतर माहिती पाहू. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 165 नुसार महाधिवक्ता पदाची तरतूद केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेत कलम 165 मध्ये महाधिवक्ता पदाची तरतूद केली आहे. प्रश्न तिसरा, स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधानात एकूण किती महिलांचा समावेश होता? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, 15. आता आपण इतर माहिती पाहू. संविधान सभेतील 15 महिलांपैकी बेगम एजाज रसूल या एकमेव मुस्लिम महिला होत्या. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका. संविधान सभेतील 15 महिलांपैकी बेगम एजाज रसूल या एकमेव मुस्लिम महिला होत्या. प्रश्न चौथा, कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये ग्रामसभेला घटनात्मक दर्जा देण्यात आला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, 73वी घटनादुरुस्ती. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण याबद्दल थोडी इतर माहिती पाहू. ग्रामीण जनतेचा लोकशाहीत प्रत्यक्ष सहभाग वाढविणारा घटक म्हणजे ग्रामसभा होय. प्रश्न 5वा, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोण म्हणाले? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4, महात्मा गांधी. प्रश्न 6वा, भारतात राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा करतात? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, 25 जानेवारी. विद्यार्थी मित्रांनो, 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतात. प्रश्न 7वा, विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4, राज्यपाल. आता विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा की राज्यपाल यांना विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार असतो आणि विधानसभा हे विधिमंडळाचे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे. प्रश्न 8वा, जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4, स्थायी समिती. आता इतर माहिती पाहू. जिल्हा परिषदेचा सदस्य होण्यासाठी उमेदवाराने वयाची 21 वर्षे पूर्ण केलेली असावीत. प्रश्न 9वा, राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणास असतो? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1, विधानसभा. आता आपण इतर माहिती पाहू. राज्य मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेस जबाबदार असतात. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका. राज्य मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या विधानसभेस जबाबदार असतात. प्रश्न 10वा, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे
पर्याय 1 कलम 215. आता आपण इतर माहिती बघू. घटनेच्या कलम 214 मध्ये घटक राज्यांसाठी उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. घटनेच्या कलम 214 मध्ये घटक राज्यांसाठी उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे. प्रश्न 11वा. सरनामा हा राज्यघटनेचा आत्मा आहे असे उद्गार कोणी काढले? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 पंडित ठाकूरदास भार्गव. आता आपण इतर माहिती पाहू. सरनाम्याद्वारे घटना निर्मिती मागचा उद्देश स्पष्ट होतो की राज्यघटनेतील काही अस्पष्ट बाबी किंवा घटक यांचे निरसन करण्यासाठी सरनाम्याचा उपयोग होतो. प्रश्न 12वा. भारतीय राज्यघटनेत कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती 1976. आता आपण इतर माहिती पाहू. सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षात घ्या. सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. प्रश्न 13वा. भारतीय घटना समितीच्या मूलभूत हक्क विषयक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 J.B. कृपलानी. आता आपण इतर माहिती पाहू. घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली या ठिकाणी सुरू झाले. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका. घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली या ठिकाणी सुरू झाले. प्रश्न 14वा. पंतप्रधानांना मंत्रिमंडळ रूपी कमानीची आधारभूत शिला असे कोण म्हणाले? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 लॉर्ड मोर्ले. आता आपण इतर माहिती पाहू. लॉर्ड मोर्ले यांनीच पंतप्रधानांना समानातील पहिला असे म्हटले आहे. पुन्हा एकदा ऐका. लॉर्ड मोर्ले यांनीच पंतप्रधानांना समानातील पहिला असे म्हटले आहे. प्रश्न 15वा. खालीलपैकी कोणता नकाराधिकार भारताच्या राष्ट्रपतींना मिळालेला नाही? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2 गुणात्मक नकाराधिकार. आता आपण इतर माहिती पाहू. गुणात्मक नकाराधिकार हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मिळालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका. गुणात्मक नकाराधिकार हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मिळालेला आहे. प्रश्न 16वा. भारतीय न्यायव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 एकेरी व एकात्म न्यायव्यवस्था. आता आपण इतर माहिती पाहू. कलम 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. कलम 129 मध्ये सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे अशी तरतूद आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका. सर्वोच्च न्यायालयाची तरतूद कलम 124 मध्ये केलेली आहे, तर सर्वोच्च न्यायालय अभिलेख याची तरतूद कलम 129 मध्ये केलेली आहे. प्रश्न 17वा. खालीलपैकी कोणत्या आयोगाला संवैधानिक दर्जा नाही?
या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 योजना आयोग. आता आपण इतर माहिती पाहू. योजना आयोग सोडून इतर सर्व आयोगांची भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद आहे, म्हणून या संस्था संवैधानिक आहेत. प्रश्न 18. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 न्याय. आता आपण थोडी इतर माहिती पाहू. घटनाकारांनी सरनामा ही घटनेची गुरुकिल्ली मांडलेली आहे. सरनाम्याद्वारे घटना निर्मिती मागचा उद्देश स्पष्ट होतो. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका. घटनाकारांनी सरनामा ही घटनेची गुरुकिल्ली मांडलेली आहे आणि सरनाम्याद्वारे घटना निर्मिती मागचा उद्देश स्पष्ट होतो. प्रश्न 19. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 उत्तर प्रदेश. आता आपण विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची माहिती पाहूया. सुचेता कृपलानी या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. भारतातील अशोक चक्र विजेती पहिली महिला नीरजा भानोत या होत्या. मिस वर्ल्ड जिंकणारी भारताची पहिली महिला रीटा फारिया या होत्या आणि ऑस्कर विजेती पहिली भारतीय महिला भानू अथय्या या होत्या. प्रश्न 20. महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या किती आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 67. आता आपण इतर माहिती पाहू. महाराष्ट्रातून लोकसभेवर एकूण 48 खासदार निवडून दिले जातात, तर राज्यसभेवर 19 खासदार निवडून पाठविले जातात, म्हणून या दोघांची संख्या 67 आहे. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपण महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केला आहे. तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.